महाशिवरात्री 2024 महाशिवरात्रीला घरात शिवलिंगाची कशी करावी पूजा? जाणून घ्या नियम. शिवलिंगाबाबत काही लोकांचा असा विश्वास आहे की शिवलिंग घरात ठेवू नये. म्हणून बहुतेक लोक अभिषेक करण्यासाठी महाशिवरात्री किंवा मासिक शिवरात्रीला जवळच्या शिव मंदिरांमध्ये जातात. शिवलिंग घरात ठेवण्यामध्ये काहीही नुकसान नाही. परंतु शिवलिंगाचे शक्तिशाली प्रतीक असलेल्या शिवलिंगाचा दररोज आणि नियमितपणे जलाभिषेक केला तरच भिंड घरात ठेवली पाहिजे. वेळेअभावी किंवा आरोग्य इत्यादी कारणांमुळे शिवलिंगावर नियमित जलाभिषेक केला जात नसेल तर शिवलिंग घरात ठेवू नये. अन्यथा तुम्हाला भगवान शिवाच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल किंवा एखाद्या मोठ्या शत्रूचा सामना करावे लागेल. घरामध्ये शिवलिंग असल्यास कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण येथे बोलणार आहोत. कारण हिंदू मान्यतेनुसार शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने विठ्ठल त्वरित भक्तावर खुश होतात. शिवपुराणानुसार शिवलिंग घरात ठेवल्याने कोणतेही नुकसान होत नाही, परंतु शिवलिंगाची लांबी तुमच्या अंगठ्यापेक्षा मोठी नसावी हे लक्षात ठेवा. खूप मोठ्या आकाराच्या शिवलिंगाची पूजा केल्यास अशुभ फळ मिळू शकते. स्टार भगवान शिवाचा जलाभिषेक करताना हे ध्यानात ठेवावे की शिवलिंगावर स्टील किंवा लोखंडी भांड्याने जलाभिषेक करू नये. हे अशुभतेचे लक्षण आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यानेच जलाभिषेक करणे चांगले आहे. जर तांब्याचे भांडे उपलब्ध नसेल तर पितळेचे भांडेही वापरता येते. स्टार घरी शिवलिंगाची प्रतिष्ठापना करताना ध्यानापूर्वी उत्तरेकडे तोंड करून जलाभिषेक करावा. याउलट पश्चिम व दक्षिण दिशेला तोंड करून शिवलिंगाचा जलाभिषेक करू नये. जलाभिषेक नियमित केल्याने भगवान शिव तसेच माता पार्वतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. स्टार घरामध्ये भगवान शंकराची मूर्ती किंवा मूर्तीची प्रतिष्ठापना करताना हे लक्षात ठेवावे की भगवान शंकराचे चित्र किंवा मूर्ती रागाच्या स्थितीत ठेवू नका. पूजा करण्यासाठी किंवा सजावटीसाठी अशा चित्रे किंवा पुतळ्यांमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे आणि मतभेद होतात. स्टार महाशिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक करण्यापूर्वी शिवलिंग ताटात ठेवावे. जलाभिषेक